विद्यार्थी मित्रांनो, काय इंग्रजी स्पेलिंग बनवायची भीती कमी होते ना? येस, व्हायलाच पाहिजे. कारण आपण इंग्रजी स्पेलिंग कशी बनवायची याची सिरीज आपण घेतोय आणि ते व्हिडिओज तुम्ही बघताय. आज आपण लॉंग साऊंडला बघणार आहोत विथ मॅजिक ई. खरं तर तुम्ही मॅजिक ईशी तुम्हाला ओळख झालीच असेल. रीडिंगच्या व्हिडिओजमधून मी बऱ्याच व्हिडिओजमधून ते तुम्हाला सांगितले सुद्धा. पण आज आपण मॅजिक ईचा वापर करून स्पेलिंग कशी बनवली जाते आणि मोठ्या मोठ्या स्पेलिंगमध्ये ह्या मॅजिक ईचा काय रोल असतो हे तुम्हाला आज कळेल. समजून घ्या की लॉंग साऊंड म्हणजे काय आणि ते मॅजिक ईच्या जोडीला येतं म्हणजे काय. तर AEIOU हे जे 5 स्वर आहे त्याचे शॉर्ट साऊंड असतात. हे आपण अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बघितलंय. जसं की एचा आवाज असतो ॲ. पण जेव्हा हाच ए मॅजिक ईच्या जोडीला येतो स्पेलिंगमध्ये, म्हणजे ए मध्ये एक कॉन्सनंट आणि नंतर ई, म्हणजे कुठलाही मध्ये लेटर आणि नंतर ई, त्यावेळी त्या एचा आवाज आपण काय करतो? ए, लॉंग साऊंड ए, ॲ काढत नाही. ई जेव्हा मॅजिक ईच्या जोडीला येतं त्या ईचा आवाज आपण ए काढत नाही, तर आपण आवाज काढतो ई. आय जेव्हा मॅजिक ईच्या जोडीला येतं त्या आयचा आवाज आपण काढतो आय, ई काढत नाही. ओ जेव्हा मॅजिक ईच्या जोडीला येईल ओचा आवाज आपण काढतो ओ, जनरली ऑ असं काढत नाही. आणि यू जेव्हा मॅजिक ईच्या जोडीला येतं यूचा आपण आवाज काढतो यू किंवा ऊ, असा आवाज काढत नाही. सो हे जे आहेत हे आहेत लॉंग साऊंड. आता जेव्हा स्पेलिंगमध्ये तुम्हाला हे लॉंग साऊंड ऐकायला येतील त्यावेळी तुम्हाला या स्वरांचा वापर करायचा आहे विथ मॅजिक ई. लक्षात आलं का? अर्थात याचा अर्थ असा आहे का की ए आवाजासाठी तुम्हाला दुसरे कुठलेच लॉंग साऊंड नाही आहेत? तर दुसरे सुद्धा लॉंग साऊंड आहेत. ई आवाजासाठी सुद्धा दुसरे लॉंग साऊंड आहेत. पण आज आपण फक्त मॅजिक ई बघतोय या सगळ्या स्वरांबद्दल, तर आपण तेच घेणार आहोत. लक्षात आलं? आणि नंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण अजून त्या गोष्टी शिकणार आहोत. सो बघा, पहिला शब्द टेप. टेप, यु नो, टेप सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्डिंग करण्याची एक टेप असते, नाही का? सो टेप स्पेलिंग तुम्ही कशी लिहिणार? तुम्हाला माहिती आहे की ट साठी टी लिहिणार. आता ट नंतर तुम्हाला कुठला आवाज येतो? ये. सो ए आवाजासाठी तुम्हाला काय लिहायचं आहे? ए. पण नियम हा आहे की जर तुम्हाला याचा आवाज ए हवा असेल तर तुम्हाला मॅजिक ई लिहावा लागेल. पण मॅजिक ई लिहिताना तुम्हाला मध्ये कॉन्सोनंट काय आहे? प, आणि त्याच्या पुढे तुम्हाला ई लिहायचं आहे. ही स्पेलिंग तुमची झाली टॅप. लक्षात आलं? काही मुलं काय करतात? टीईपी लिहितात. टीईपी म्हणजे सुद्धा टेपच आहे, पण तो टेप हा टेप लॉंग साऊंड ए. स्लेट. स्लेट म्हणजे काय? पाटी. सगळ्यांना माहिती आहे. आता स्ल ची स्पेलिंग तुम्हाला यायला पाहिजे. स्ल म्हणजे काय? स आणि ल. आता मला सांगा स्ल ला काय लागलाय? स्ले, ए, मात्रा. पण हा लॉंग साऊंड आहे, शॉर्ट नाहीये. सो बरीच मुलं काय करतात? स्ल ला ई लावतात. नो, लॉंग साऊंड मध्ये तुम्हाला ए लावायचं आहे. स्ले ट. पण मी तुम्हाला काय सांगितलं? या एचा आवाज जर तुम्हाला ए हवा असेल तर तुम्हाला एच्या जोडीला काय लिहायला पाहिजे? मॅजिक ई. जर तो ई नाही लिहिला तर ह्याचा आवाज होईल स्लॅट, शॉर्ट साऊंड होईल, स्लॅट. राईप. राईप म्हणजे काय? पिकणे. एखादं फ्रुट्स राईप होतं, है ना? हे क्रियापद आहे. अँड आय एम शुअर तुम्हाला कळलं असेल ना. र म्हणजे आर लिहिणार. आता ह्याच्या पुढे तुम्हाला कुठला आवाज पाहिजे? कुठल्या स्वराचा आवाज पाहिजे? आय, राय. आता मला सांगायचं आय आवाज कुठे आहे? आय. बरोबर. आता इथे राय प. पण पुन्हा तीच गोष्ट, जर एवढी स्पेलिंग लिहून ठेवली तर हा राईप होईल का? नाही, हा शब्द होईल रिप. रिप. हा आयचा आवाज तुम्हाला आई हवाय तर तुम्हाला पुढे लिहायचं आहे राईप. ट्राईब. ट्राईब म्हणजे टोळी. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ट्र ची स्पेलिंग लिहावी लागेल. टी आर, ट्र. बरोबर. आता त्याच्या पुढे तुम्हाला आई आवाज दिसतोय, तुम्ही कसं लिहिणार? आय. बरोबर. ट्राय ब. स्लोप. सगळ्यांना उतार, त्याला आपण म्हणतो स्लोप. खूप सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला स्ल लिहायचं आहे. बरोबर. आता स्लच्या पुढे कुठला तुम्हाला आवाज द्यायचा आहे? स्लो. ओ. ओ साठी तुम्ही काय चूज करणार? ओ. आणि पुढचा प. पण जर तुम्ही एवढंच लिहिलं तर ह्याचा आवाज काय होईल? स्लॉ.
तुम्हाला स्लोप आवाज हवाय तर ओच्या जोडीला तुम्हाला काय लिहावं लागणार? ई. लक्षात येते मॅजिक ई काय काम करते ते? मॅजिक ई या सगळ्या स्वरांचा लॉंग साऊंड तयार करताय. जर मॅजिक ई लिहिलं नाही तर त्या स्वरांचा शॉर्ट साऊंड होईल. म्हणजे सिम्पली ई लिहिला नाही तर हा टॅप होईल, हा ई नाही लिहिला तर हा स्लॅट होईल, हा ई नाही लिहिला तर रिप, हा ट्रिप अँड हा स्लॉप. ओके, पुढचं वॉक. वॉक डब्ल्यू वो 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 क आणि ई. माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये एका मुलाने केच्या ऐवजी सीके लिहिला होता. तर एक लक्षात घ्या, सीके आणि के कधी लिहायचं? जर इथे शॉर्ट साऊंड असेल तर शॉर्ट साऊंड नंतर तुम्हाला सीके लिहायचा असतो. पण इथे जर लॉंग साऊंड आहे, जसं आता हा लॉंग साऊंड आहे, लॉंग साऊंड नंतर तुम्हाला नेहमी के लिहायचं आहे क आवाजासाठी. अजून एक गोष्ट तुमची कदाचित असेल की सर व आलाय तर व्ही का नाही लिहिला? जनरली इथे पण एक नियम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही राऊंड शेप करता ओठांचा व व त्यावेळी तो व डब्ल्यू असतो. ओके, क्यूब क्यूब क. कारण आपण यू साठी काय लिहितो? यू. क्यूब. आता इथे तुम्हाला काय वाटलं का काही जणांना की सर के का नाही आला? जनरली हे अनुभवातून स्पेलिंग तुम्ही लिहाल तशा तुम्हाला कळतील की जनरली लक्षात ठेवा केच्या जोडीला यू कधी येत नाही. सो आता जेव्हा क्यू वरून कुठल्या जर तुम्ही नवीन नवीन स्पेलिंग लिहिल्या तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला सीच लिहायचं आहे. ड्यूट है ना, आपण ड्यूट शब्द बऱ्याच वेळा ऐकतो. हे ड्यूट ड्यूट. ड यू साठी तुम्ही काय वापरणार? यू आणि पुढचा डी. पण इथे थांबणार का? नाही, तुम्हाला ई लिहायचं आहे. ड्यूट. जीन. आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांना जीन म्हटल्यानंतर जे आठवलं असेल. आता इथे थोडी गडबड अशी आहे की येस जला जे सुद्धा आहे, पण मोस्टली जेव्हा तुम्हाला जीन शब्द लिहायचा म्हणजे तुम्हाला ई आवाज काढायचा आहे त्यावेळी तुम्हाला ज साठी जी वापरता येईल. कारण जीच्या पुढे जेव्हा ई येतं आपण त्या जीचा आवाज आपण ज काढतो. सो जी न ही थोडी कन्फ्युजिंग स्पेलिंग तुम्हाला वाटली असेल, बरोबर? कारण इंग्रजीमध्ये जे आणि जी दोघांचा वापर ज साठी होतो. नोट नोट एन ओ टी ई. येस, कारण ई नाही लिहिला तर तो शब्द झाला असता नॉट. लक्षात येत आहे? म्हणणार सर ह्या छोट्या छोट्या स्पेलिंग तर आम्हाला लक्षात आल्या, बट हे जे मॅजिक ईची जी भानगड आहे ना ही मोठ्या स्पेलिंग मध्ये सुद्धा काम करते. जेव्हा 2 सिलॅबल 3 सिलॅबल वर्ड्स असतात. आता इथे बघा, इथे तुम्ही 1 सिलॅबल आहे, सिंगल सिलॅबल, टेप, स्लॅट. पण जेव्हा स्पेलिंगला आपण 2-3 भागामध्ये तोडतो, आपण 2 भागामध्ये तोडलं तर आपण 2 सिलॅबल म्हणतो. जसं आता इथे बघा, इन हेल, इन हेल. सो आता इथे हा जो तुम्हाला ए दिसतोय की नाही, जसं इनला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आय एन लिहिणार. आता हेल शब्द तुम्ही कसा लिहिणार? जर तुम्हाला मॅजिकीची भानगड माहिती असेल तर तुम्ही ह ला काय लिहिणार? एच. आणि ए साठी तुम्ही काय लिहिणार? ए. एल आणि हा मॅजिकी इनहेल. बरीच मुलं ए दिसलं की ई लिहितात, बट मोस्टली 2 सिलॅबल वर्ड मध्ये 3 सिलॅबल वर्ड मध्ये खास करून जेव्हा क्रियापद असतात ना त्याच्यामध्ये मॅजिक ई शेवटी काम करतं. तसं आता बघ, अनसेफ, अनसेफ. अ ला तर आपण काय लिहितो? यू न अन. सेफ. आता सेफ शब्द तुम्ही कसा लिहिणार? येस से. ए म्हणजे ए. फ. पण आपल्याला काय करायचंय? फच्या पुढे ई लिहायचंय. जर ई नाही लिहिला तर तो सॅफ होईल. सेफ हवाय तर ई लिहायला पाहिजे. ट्रान्सलेट, ट्रान्सलेट. ट्र ट्र ट्रा. आ साठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय लिहिणार? एच लिहिणार है ना. ट्रा. न आणि स. ट्रान्स. हा ऍक्च्युली प्रेफिक्स आहे. ट्रान्स म्हणजे रूपांतर करणे
आता लेटची स्पेलिंग तुम्हाला पुढे लिहायची आहे. ट्रान्सलेट, LATE. सोपे की नाही? काही पाठांतर करावं लागतं का? नाही. मोस्ट ऑफ द स्पेलिंग आपण अंडरस्टँडिंगने लिहू शकतो. एस्केप, एस्केप, ए साठी तुम्ही काय लिहिताय? ई, बरोबर. आता पुढे बघा, स्केप, स्केप. आता स्क साठी तुम्ही काय लिहिलं? यस आणि सी, बरोबर. तुमच्यातल्या काही जणांना वाटलं असेल सर आम्ही यस आणि के लिहिलंय. शक्यतो लक्षात ठेवा, स्क आवाजासाठी यस के जरी असला तरी ते अगदीच 2 ते 3 स्पेलिंग मध्ये आहे. बाकी उरलेल्या सगळ्या स्पेलिंग मध्ये स्क आवाजासाठी यस सी आहे. सो जेव्हा स्क आवाज येईल तुम्हाला सच्या जोडीला सीच लिहायचं आहे. के स्काय मध्ये आहे, बरोबर की नाही? किंवा स्काईप मध्ये आहे. एक 2-3 शब्दांमध्ये फक्त यस के आहे. सो यस सी, स्के. ए साठी तुम्ही काय लिहिणार? ए, प आणि त्याला मॅजिक ई, एस्केप. इनवाइट स्पेलिंग आता कशी लिहिणार? इनवाइट, इन, इनला तर तुम्हाला माहिती आहे. इनवाइट, वा, व्ही. आता डब्ल्यू लिहिला नाही कारण इथे जो व्हचा आवाज आहे तो वाईट नाही, इन वाईट असं म्हणत नाही, राऊंड शेप करत. इन वाईट, इन वाईट, व, व म्हणजे व्ही. आय, येस, आय म्हणजे आय आणि टी ई. इनवाइट, इन्क्लूड, इन्क्लूड शब्द तुम्ही कसा लिहिणार? इन क्लूड. क्ल साठी तुम्ही काय लिहिणार? पुन्हा तीच गोष्ट. क दिसला की तुम्हाला बऱ्याच जणांना वाटतं के. जोडाक्षरामध्ये शक्यतो लक्षात ठेवायचं, जोडाक्षर जेव्हा येतं क म्हणून शक्यतो आपण सीचाच वापर करतो, लक्षात ठेवायचं. सो इन क्ल, क्ल म्हणजे तुम्हाला लिहायचं सी आणि एल, क्ल. के एल लिहायचं नाही. इन क्लू. आता मला सांगा ऊ साठी तुम्ही काय वापरणार? येस, ऊ साठी तुम्ही वापरणार यू आणि पुढे ड. पण तुम्हाला काय करायचं आहे? डीच्या पुढे कंपल्सरी ई लिहायचं आहे, तेव्हाच तो मॅजिक ई काम करेल, बरोबर. इन्क्लूड, कंबाईन, कम, कम. आता काही जणांनी लिहिलं CUM. इथे पण हळूहळू गोष्टी समजतात. कम, कन अशा शब्दांनी सुरुवात झाली की आपण जनरली ओ, COM, CON असं लिहितो. बाईन शब्द तुम्ही कसा लिहिला? येस, बी, आई. आईसाठी तुम्ही काय लिहिलं? आय, NE, कंबाईन. एक्स्ट्रीम शब्द कसा लिहिला? जरा डोकं चालवा. एक्स हा तुमचा प्रेफिक्स आहे. हे प्रेफिक्स तुम्हाला हळूहळू समजतं. जसं तुमचा ट्रान्स शब्द आहे, ट्रान्सलेट, ट्रान्सजेंडर, ट्रान्सफर, ट्रान्सफॉर्मेशन्स, लाईक एक्स्ट्रीम, एक्झामाइन, एक्झाम. सो एक्स म्हटल्यानंतर तुम्ही काय लिहिता? ई, एक्स. पाठांतर करा. आता मला सांगा ट्रीम शब्द तुम्ही कसा लिहिला? ट्रीम, TR. आता तुम्हाला ट्रीम शब्द लिहिताना तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याच जणांचं असंही आलं असेल IM. हे रॉंग होईल का? नाही, रॉंग नाही होणार. पण हा जो ई आहे ना, हा शॉर्ट साऊंड झाला. एक्स्ट्रीम. पण स्पेलिंग जी आहे ती एक्स्ट्रीम, एक्स्ट्रीम लॉंग साऊंड. ई लॉंग साऊंडला तुम्हाला ईला काय लिहायचंय? ई. पण एकटा ई लिहिला आणि ठेवलं तर तो एक्स्ट्रीम होईल. एक्स्ट्रीम बोलायला तुम्हाला ईच्या जोडीला मॅजिक ई घ्यावा लागणार. एक्स्ट्रीम. रेप्टाईल. तुमच्या स्कूलमध्ये किंवा सायन्सच्या बुकमध्ये रेप्टाईल शब्द बऱ्याच वेळा असतो. रेप्टाईल म्हणजे काय? तर सरपटणारा प्राणी. काय स्पेलिंग तयार करताय बघा. पाठांतर न करता तुमची ही स्पेलिंग होऊ शकते. रे, RE, रे, प, रॅप. टाईलची स्पेलिंग तुम्ही काय लिहिताय? TILE, टाईल, रेप्टाईल. मिस्टेक, मिस्टेक, MIS, मिस. आता काही जणांना इथे वाटेल सर पण मिस तर आपण म्हणतो MISS, बरोबर. आता याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ घेईन की मिस म्हणजे MIS पण तरी सुद्धा आपण MIS लिहितो, बरोबर. ऑल म्हणजे AL लिहितो, पण स्पेलिंग मध्ये आपण फक्त AL लिहितो. सो असे काही शब्द आहेत ज्याच्यामध्ये एक लेटर त्याच्यातून अवॉइड केला जातो, जसं की मिस्टेक,
मिस्टेक. सो काय, मॅजिक कीचा वापर करून तुम्ही असे अनेक शब्द लिहू शकता. आणि ही मॅजिक की जी आहे, क्रियापद जेव्हा तुम्ही पाठांतर कराल मोठे मोठे, त्यावेळी शेवटचा जो सिलॅबल असतो त्याच्यामध्ये नेहमी मॅजिक ही काम करते. जसं ट्रान्सलेट, आता इथे आपण 2 सिलॅबल घेतलेत, मग तुम्ही 3 सिलॅबल घ्या. कम्युनिकेट, रस्टिकेट. सो पाठीमागे जो तुम्हाला एट दिसतोय तो हा मॅजिक की असणार आहे. सो आय एम शुअर मॅजिक की वापरून तुम्ही अनेक तुमच्या आता स्पेलिंग्स इम्प्रूव्ह कराल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.